नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपले पिंपळगाव कांदा मार्केट चॅनल मध्ये आपल्या शेतकरी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 16 सप्टेंबर आपण आलो तो पिंपळगाव बसवंत कांदा मार्केटला। पहिल्या शेड मध्ये एकच पिकअपची लाईन होती आणि दुसऱ्या शेड मध्ये दोन लाईनी ट्रॅक्टरच्या होत्या। तो दुसरा शेड पॅक होता। ग्राउंड वरती दोन लाईनी ट्रॅक्टरचे 450-500 मध्ये आवक होती। आज आवक परत कमी झाली। मी सिद्दीक शेख तुम्हाला डेली अपडेट देत असतो। चॅनलला सबस्क्राइब करून घ्या जेणेकरून दररोज चॅनल बाजारभाव तुमच्यापर्यंत पोहोचतील। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये। मित्रांनो, पहिले आपण ट्रॅक्टरचा लिलाव दाखवले, त्याच्यानंतर पिकअपचा लिलाव दाखवले। आपण दररोज प्रमाणे दोन व्हिडिओ अपलोड करत होतो, पण मग आज एकच व्हिडिओमध्ये तुम्हाला ट्रॅक्टरचा पण आणि पिकअपचा पण व्हिडिओ बघायला मिळणार आहे। तर ट्रॅक्टरमध्ये आणि पिकअपमध्ये काय डिफरन्स निघतो, काय अंतर राहतो बाजारभावामध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये कळणार आहे। सरासरी हायस्ट लोएस्ट काय निघतं ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघून कळेल। एक नंबर गोल्टी घात सगळ्यांचा बाजारभाव सांगेल व्हिडिओमध्ये। व्हिडिओ पूर्ण बघा। आपल्या पिंपळगाव कांदा मार्केट चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। चला भाव बघूया। मित्रांनो, ट्रॅक्टरचे पहिली लाईन पासून सुरू केलं आपण। बघू शकतो तुम्ही काय भाव गेला दादा? 1150 रुपये झाले। 1150 रुपीज। बघू शकतो तुम्ही मीडियम साईज मध्ये पण कांदा याच्यात मिक्स साईज आहे। कुठला आहे कांदा आणि बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे। किती माल बाकी आहे अजून? 7-8 क्विंटल आहे। ठीक आहे, भरपूर माल आहे। बरं, तिथं कोणी काय भाव गेलं? 1000 रुपये। 1000 रुपीज। 1000 रुपये मावय वाढा ना, काहीच वाई ना। 1000 रुपये गेलं फक्त। कुठला आहे कांदा? बेडचा कांदा आहे ना? बरं, ठीक। बघ शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 1045। 1045 रुपीज। बघ शकतो क्वालिटी कांद्याची। कुठला आहे कांदा दादा? बरं, ठीक। पुढे बघू। बघ शकतो क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला दादा? 1101। 1101 रुपीज। कुठला आहे कांदा? हा, पिंपळगावचाच कांदा आहे का? बरं, काय भाव गेलं? 1000 रुपये। 1000 रुपये। 1000 रुपीज। आज कमी गेले? हा, कमी गेला। कमी गेला ना? कितीने कमी गेला काय वाटतं तुम्हाला? हा, 2 दिवसापूर्वी होता ना, 1200 रुपये गेला होता। 1200 रुपये गेला होता। बरं, कुठला आहे कांदा? उंबरगेट। बरं, बघ शकतो तुम्ही गोल्टी आहे। काय भाव गेली हो? 551। 551 जाईल। 551 रुपीज। कुठले आपण? गोंडेगाव। बरं, ठीक आहे। मागच्या हप्त्यात होते का तुम्ही? रोज दररोज किती जात आहे काल? तरी कालपेक्षा थोडंसं बरं आहे। कालपेक्षा बरं आहे का? बरं, ठीक। काय गेलं? 980 रुपये। बघ शकून क्वालिटी 980 रुपये झाले। 980 रुपीज। कुठले कांदे? वडनेर बायराव। ठीक आहे। बघ शकून क्वालिटी कांद्याची। काय भाव गेला? 999। 999 रुपीज। कुठला आहे कांदा? करंजी। बियाणं कोणतं त्याचं? येलोरचं बियाणं आहे। करंजीचा कांदा आहे। ठीक आहे। माल किती बाकी असेल का कांदा? 4-5 ट्रॅक्टर आहे का? ठीक आहे, धन्यवाद। काय भाव गेलं? 1050। 1050 रुपीज। कुठला आहे कांदा? शिरसगाव। बरं, बियाणं कोणतं होतं याचं? गजाननचं बियाणं आहे। शिरसगावचा कांदा आहे। ठीक आहे। किती माल बाकी अजून? एक ट्रॅक्टर आहे का? बरं, काय भाव गेली गोल्टी? 671। 671। बघू शकतो तुम्ही 671। 671 रुपीज। कुठले आपण? चिंचखेड। ठीक आहे। काय भाव गेलो? 940 रुपये। 940 रुपीज। 940। कुठला आहे कांदा? शिंदे दिगर। बियाणं कोणतं होतं याचं? येलोरचं बियाणं आहे। ठीक आहे, शिंदे दिगर। बरं, बघू शकतो तुम्ही काय भाव गेला? 680 जायले गोल्टी। बघू शकतो तुम्ही 680 रुपीज। कुठला आहे कांदा? मुखेड। गोल्टी बघू शकतो तुम्ही 680 रुपये। 680 रुपीज। ठीक आहे। काय भाव गेलो? 1152। 1152 जायले। 1152 रुपीज। 1152। कुठला आहे कांदा? दैवे। बियाणं कोणतं होतं याचं? प्रशांतचं बियाणं आहे। घरगुती बियाणं आहे। बरं, ठीक आहे। किती माल बाकी अजून? 4 एक ट्रॅक्टर आहे। ठीक आहे।
काय भाव गेली उलटी? 651. 651 जाईल. 651 रुपीज. कुठले आपण? पिंपळगाव. बर. काय भाव गेलो? 930 रुपये. मीडियम साईज आहे बघू शकतो. 930. 930 रुपीज. कुठले आपण? साकोरा. बियाणं कोणतं होतं त्याचं? किती माल शिल्लक आहे अजून? 2 ट्रॅक्टर का? 8-9 ट्रॅक्टर. ठीक. काय भाव गेली उलटी? 651. 651 रुपीज. 651. कुठली उलटी? चिंचखेड. बर. ही किती? 751 गेली का? 651 आहे का? ठीक. ही पण चिंचखेडचीच उलटी आहे. 651. 651 रुपये. हे किती गेले? 751. हे 751 जाईल. हा गोल्ट आहे बघू शकतो. 751. 751 रुपीज. हे चिंचखेडचं आहे का? उंबरखेड ना. बरं ठीक. याचं बियाणं कोणतं होतं? घरगुती बियाणं. काय भाव गेली उलटी? 690 रुपये. 690 रुपीज. 690. कुठली आपण? चिंचखेड. ठीक. काय भाव गेली? 980 रुपये जाईल. कांदे बघतो तुम्ही. 980. 980 रुपीज. कुठले आपण? सावरपाडा. उंबरपाडा. ठीक. काय भाव गेलं? 1211. 12-11 जाईल. 1211 रुपीज. कुठला आहे कांदा? लोणवाडी. बियाणं कोणतं होतं दादा याचं? येलोरचं बियाणं आहे. लोणवाडीचा कांदा आहे बघ. किती माल बाकी अजून? 5-6 ट्रॅक. ठीक. मित्रांनो पहिले लाईनच्या अर्ध्यातून घेऊन राहिलो आपण. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला काका? 940 रुपये. 940. कुठला आहे कांदा? पिंपळाव कांदा मार्केट. निपाड पिंपरी. बरं ठीक आहे. काल परवा होते का तुम्ही? बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 900 रुपये फक्त का? 900 रुपये. 900 रुपीज. कुठला आहे कांदा? नांदुर्डी. बियाणं कोणतं होतं याचं? घरगुती. माल किती शिल्लक आहे अजून? 2 ट्रॅक्टर. ठीक. काय भाव गेला? 1024. कुठला आहे कांदा? 1040 जाईल. अच्छा. 1040 रुपीज. कुठला आहे कांदा? सुकेना. आणि बियाणं कोणतं होतं याचं? पुन्हा पुरसुंगी. बरं. शिल्लक किती माल अजून? ठीक आहे. पुढं बघू. काय गेली का आज? 200 रुपये. 200 रुपये जाईल. 200 रुपीज. कुठले आपण? आयरगाव. ठीक. किती माल बाकी अजून? 1 ट्रॅक्टर आहे का? ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1100 रुपये फक्त. 1100 रुपये. 1100 रुपीज. कुठला आहे कांदा? अच्छा. पिंपळणारे वडनेर बाहेर. बियाणं कोणतं होतं याचं? प्रसादचं बियाणं आहे. साईज आहे. एक साईज माल आहे. सुपर माल आहे मित्रांनो. 55 ते 60 साईज आहे कांद्याला. किती माल बाकी अजून? 20 क्विंटल. आणि एवढ्या हप्त्यात होते का तुम्ही? मागच्या हप्त्यात किती? काल होते का? काय गेलं होतं? 1600 रुपये जायला होता का? बरं ठीक. काय भाव गेलं? 1400 रुपये जायले. बघू शकतो तुम्ही. कलर एक क्वालिटी आहे. मीडियम साईज. एक साईज माल आहे. सुपर माल आहे. कुठला आहे कांदा? लालपाडी. बियाणं कोणतं होतं याचं? येल्लोरचं बियाणं आहे. बघू शकतो तुम्ही. किती माल शिल्लक आहे अजून? 13-14 ट्रॅक्टर ना. ठीक. बघू शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलो? किती गेलं? 940 जायले. 940 रुपीज. कुठला आहे कांदा? कांदा कुठला आहे? बघ शकतो क्वालिटी कांद्याची. काय भाव गेला? 1050. 1050 रुपीज. कुठला आहे कांदा? रामनगर. बघ शकतो तुम्ही. मीडियम साईज. एक साईज माल आहे मित्रांनो. बियाणं कोणतं होतं याचं? स्वरा समृद्धी. किती माल बाकी अजून? 5-6 गाड्या. बरं ठीक.
कोणते बियाण्याचं काय फार बाजारात मी नाही फार हं? बियाण्याचं काय दोष आहे बरोबर आहे. मग काही शेतकऱ्याने काही ती मजुरी काय द्यायची कांद्याचे पैसे किती द्यायचे बरोबर आहे. आता बी भरणाला एवढं 31-35 रुपये भाव आहे याचा हां कांद्याला मार्केट नाही त्या मापात मापत मार्केट मग? बरोबर. 35 रुपये मार्केट आहे कांद्याच्या बियाचा मी घेतलं स्वतः 35 रुपयाने 3500 रुपये. मग थोडा समृद्धीचं गेले आता बरोबर अच्छा. आणि कांदे 1050 रुपये इकडे म्हणजे कांदे बियाला किती द्यायचे लावायला किती द्यायचे काय किती द्यायचे सांगा मी मला बरोबर. धन्यवाद. हा काय भाव गेलं? 1205 रुपये 1205 रुपीज. कुठला आहे कांदा? उर्दूळ तालुका चांदवड. बरं बियाणं कोणतं त्याचं? एलोरा. किती माल शिल्लक आहे अजून? बरं 200 क्विंटल. ठीक. काल किंवा मागच्या हप्त्यात होते का? 1313 गेला होता का? बरं ठीक. किती गेलं? बघ शकून क्वालिटी कांद्याची. काय भाव गेलं? 1155 1155 रुपीज. कुठला आहे कांदा? माल सुपर आहे ना? अनुराधा बियाणं आहे ना? बरं ठीक. काय म्हणते? हा ना भाव नाही बरोबर आहे. काय परवडतंय का? भाडा बिडा निघतोय का? नाही निघत. बरं ठीक. किती माल बाकी आहे अजून? पण मग भाव नाही आहे ना? ठीक. पुढं बघू. तर मित्रांनो आजचा सरासरी आपण 9 ते 10 रुपयामध्ये बघितलं आहे. 900 ते 1000 मध्ये आणि जास्तीत जास्त आपण बघितलं मित्रांनो 16-17 पर्यंत गेलाय आणि कमीत कमी मित्रांनो 100 ते 700 पर्यंत होता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आपल्या शेतकरी मित्रांमध्ये आणि मित्रांनो दररोजचा बाजारभाव बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये.